नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. युजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण प्रसिद्ध नाटक यावरचे महत्वाचे प्रश्न विचारणार आहोत. महत्वाचे प्रश्न बघणार आहोत. कारण पेपरमध्ये कसं असतं, नाटक हे नाटक कोणाचे आहे किंवा मग हे नाटक कोणी लिहिलेले आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे महत्वाचे ठरते. ठीक आहे, त्यामुळे ही सिरीज आपण नव्याने सुरू करतो आहोत आणि नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपली जी मराठीची बॅच आहे ती येत्या 18 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. रेकॉर्डेड प्लस लाईव्ह क्लास असणार आहे. सोबतच PYQ टेस्ट, मॉक टेस्ट, पूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट, युनिट घटकनुसार टेस्ट असं सगळं तुम्हाला मिळणार आहे. आणि 10ही युनिटचे तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहे. सोबत क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जर का तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल किंवा मग सुरुवात करायची असेल अभ्यासाला तर नक्कीच करा. आणि या बॅचचे शुल्क आहे, फीज आहे 10,000 रुपये, पण खास तुमच्यासाठी ते 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेसमध्ये गेल्यानंतर इथे मराठी लिहायचं. त्यामध्ये असे दोन पद्धतीचे कोर्सेस येतात. त्यामध्ये युजीसी नेटसेट मराठी यावर क्लिक केल्यानंतर पब्लिश कोर्स करायचं. त्यानंतर कंटेंटमध्ये गेल्यावर आपल्याला वीकली टेस्ट, MS सेट पेपर 1, पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, PYQ टेस्ट, युनिट वाईज टेस्ट असं सगळं आपल्यासाठी अवेलेबल राहणार आहे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा घ्या. चला, पहिला प्रश्न आहे, अंमलदार हे रूपांतरित नाटक कुणाचे आहे? पु ल देशपांडे, विवा शिरवाडकर, नची केडकर की राम गणेश गडकरी? अंमलदार हे रूपांतरित नाटक कोणाचे आहे? कोणाचे आहे? अंमलदार हे रूपांतरित नाटक विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर, तात्यासाहेब शिरवाडकर जे आहेत ना, त्यांचं आहे. म्हणजेच कुसुमाग्रज ज्यांना आपण ओळखतो टोपण नावाने, आणि ज्यांचा जन्मदिवस काय मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. हे एक प्रसिद्ध कवी, लेखक आणि नाटककार आहेत आणि यांचे भरपूर नाटक आहे, जसं ऑथेल्लो, आनंद, आमचा नाव बाबूराव, एक होती वाघीण, किमिया घर, कैकई, कोणतेय, दूरचे दिवे हे रूपांतरित आहे. दूरचे दिवे. ठीक आहे. अशा पद्धतीचे भरपूर नाटक त्यांचे आहेत. आपण घेऊयाच नंतर. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. अंमलदार हे रूपांतरित नाटक विवा शिरवाडकर यांचे आहे. त्यानंतर अशा या दोघी हे नाटक कोणाचे आहे? गंगाराम गवाणकर, पु ल देशपांडे, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी? सांगा बघू. अशा ह्या दोघी, हे जे नाटक आहे हे गंगाराम गवाणकर यांचे आहे आणि हे एक मराठी मालवणी लेखक आहे. आणि त्यांचे नाटके दोघी, आम्ही हे, अशा ह्या दोघी, वर परीक्षा, वनरूम किचन अशा पद्धतीचे त्यांचे नाटक आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 1. त्यानंतर अश्रूंची झाली फुले हे नाटक कोणाचे आहे? वसंत कानेटकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी? अश्रूंची झाली फुले. अश्रूंची झाली फुले ही नाटक कोणाचे आहे? हे नाटक आहे वसंत कानेटकर यांचे आणि हे जे आहेत मराठी लिखित नाटक आहे कानेटकरांचे. आणि कानेटकर जे आहेत ते मराठी नाटककार होते. त्यांचे प्रकाशित साहित्य अखेरचा सवाल नाटकच आहे. अश्रूंची झाली फुले नाटक आहे. इथे ओशाळला मृत्यू, एक रूप अनेक रंग, कधीतरी कोठेतरी यांनी भरपूर नाटक लिहिलेले आहे. ठीक आहे. एकच प्याला हे नाटक कोणाचे आहे? वसंत कानेटकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी? हे तर आपल्याला माहितीच असेल ना. हे कोणाचं आहे? एकच प्याला हे नाटक खूप प्रसिद्ध आहे. ते आहे राम गणेश गडकरी यांचं. आणि त्यांचं टोपण नाव काय? गोविंदाग्रज. ठीक आहे. बाळ कराम पण नावाने ते लिहितात आणि गोविंदाग्रज पण लिहितात. ठीक आहे. हे एक प्रसिद्ध कवी, नाटककार आणि विनोदी लेखक आहेत. ठीक आहे. आणि नाटके कोणती आहेत त्यांची? एकच प्याला आहे, गर्व निर्वाण, पुण्यप्रभाव, प्रेम संन्यास, भावबंधन अशा पद्धतीचे, वेड्यांचा बाजार हे यांचे नाटक आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? एकच प्याला हे नाटक राम गणेश गडकरी यांचं आहे.
त्यानंतर नटसम्राट हे नाटक कोणाचं आहे? वसंत कानेटकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी. हे एक प्रसिद्ध नाटक आहे, है ना? विवा शिरवाडकर यांचं आहे, आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. त्यानंतर ती फुलं राणी हे नाटक कोणाचं आहे? वसंत कानेटकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे. ती फुलं राणी कोणाचं आहे? ती फुलं राणी कोणाचं आहे ते? ते आहे पु ल देशपांडे यांचं. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि पु ल देशपांडे म्हणून आपण त्यांना, विनोदी लेखक होते हे, अभिनेते होते, नाटककार होते. आणि त्यांच्या आद्य अक्षरांवरून आपण त्यांना पु ल म्हणून ओळखतो, है ना? आणि त्यांचं जे आहे साहित्य आपण पाहूया. त्यांनी विनोदी लेखन केलेलं आहे. असामी असामी पण आहे त्यांचं, अघड पगड पुस्तक आहे. भरपूर त्यांनी साहित्य त्यांचं आहे. बटाट्याची चाळ आहे, है ना? भरपूर त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे. नाटके अंमलदार आहे. एक झुंज वाऱ्याशी, तीन पैशाचा तमाशा, तुका म्हणे आता, तुझे आहे तुझं पाशी. ठीक आहे, हे अभ्यासाला पण आहे आपल्याला, है ना? येस. तर ती फुलराणी कोणाचं आहे? हे आहे पु ल देशपांडे यांचं. ठीक आहे. त्यांच्या श्रीमंत दामोदर पंत हे नाटक कोणाचे आहे? वसंत कानेटकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे. श्रीमंत दामोदर पंत हे नाटक कोणाचे आहे? हे नाटक आहे वसंत कानेटकर यांचे. ठीक आहे. त्यानंतर बटाट्याची चाळ हे नाटक कोणाचे आहे? वसंत कानेटकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे. हे कोणाचं आहे? पु ल देशपांडे यांचं आहे बटाट्याची चाळ, है ना? सोबतच आपण आताच पाहिलं तर तुझे आहे तुझे पाशी आहे, ती फुलराणी. ती फुलराणी जे आहे ना, त्याचे मूळ लेखक आहे जॉर्ज बर्नार्ड शॉ. आणि मूळ नाटक हा पिग्मॅलियन नावाचं याचं होतं. ठीक आहे. आणि बटाट्याची चाळ ही एकंदरीत तिचं पुस्तक पण आहे त्यांचं. ठीक आहे. शांतता कोर्ट सुरू आहे हे नाटक कोणाचे आहे? विजय तेंडुलकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे. शांतता कोर्ट सुरू आहे. शांतता कोर्ट सुरू आहे हे नाटक आहे विजय तेंडुलकर यांचं. विजय धोंडोपंत तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटाकथ लेखक होते. आणि त्यांचं भरपूर असं सखाराम बाईटकर हे प्रसिद्ध नाटक आहे त्यांचं. ठीक आहे. शांतता कोर्ट चालू आहे या नाटकाचा पाकिस्तानातील सुद्धा प्रयोग झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तो मी नव्हेच हे नाटक कोणाचे आहे? विजय तेंडुलकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे. तो मी नव्हेच. तो मी नव्हेच हे नाटक आहे पु ल देशपांडे यांचं भरपूर नाटक आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सखाराम बाईडकर हे नाटक कोणाचे आहे? मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. विजय तेंडुलकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी की पु ल देशपांडे. सखाराम बाईडकर हे नाटक आहे विजय तेंडुलकर यांचं. ठीक आहे. महत्वाचे नाटक आहे, खूप प्रसिद्ध नाटक आहे हे. त्यानंतर व्यक्ती आणि वल्ली हे नाटक कोणाचे आहे? विजय तेंडुलकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे. व्यक्ती आणि वल्ली हे नाटक कोणाचे आहे? हे नाटक आहे पु ल देशपांडे यांचे. ठीक आहे. हे नाटक कोणाचे? पु ल देशपांडे यांचे. ठीक आहे. त्यानंतर किंमत हे नाटक कोणाचे आहे? विजय तेंडुलकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी की वसंत कानेटकर. किंमत हे नाटक कोणाचे आहे? किंमत हे नाटक आहे वसंत कानेटकर यांचे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. त्यानंतर सोनचाफा हे नाटक कोणाचे आहे? विजय तेंडुलकर, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकरी की शिवाजी सावंत. सोनचाफा हे नाटक आहे शिवाजी सावंत यांचं. आणि शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी खूपच मराठी कादंबऱ्यात मानदंड मानली जाते. आणि मृत्युंजयकार असं सावंत म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर त्यांची अशी मने असे नमुने, कवडसे, कांचनकन, छावा,
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर कादंबरी आहे छावा. मृत्यूंजय महारथी कर्णाच्या जीवनावर आहे. मृत्यूंजयचे नाट्य रूपांतर पण झालेले आहे, हो ना. आणि सोनचाफा हे सुद्धा त्यांचं नाटक आहे. युगंधर श्रीकृष्ण एक चिंतन, संघर्ष, शेलका साज असं त्यांचा ललित निबंध पण आहे. त्यांना भरपूर मृत्युंजयसाठी छावासाठी पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे. ठीक आहे, तर सोनचाफा हे नाटक कोणाचं आहे? शिवाजी सावंत यांचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे नाटक घेतलेले आहे आणि आता आपण ही सिरीज समोरच सुरू ठेवणार आहोत. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 18 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप पोस्टरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.